नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 116. खालील वर्तुळावरील दिलेले सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी किती जास्तीत जास्त रेषाखंड काढावे लागतील? मित्रांनो, दिलेल्या प्रश्नावरून एक गोष्ट क्लिअर होते की ते दोन रेषा जे आहेत, दोन रेषाखंड जे आहेत ते आधीच काढून ठेवलेली आहेत आणि हे दोन दोन उरलेले बिंदू जोडून, शिवाय इथून पण आपण एक बिंदू जोडू शकतो, हे दोन किंवा हे दोन किंवा हे दोन असे जोडून जोडून आपण किती रेषाखंड तयार करू शकतो असं त्या प्रश्नाचा अर्थ होतोय. यात एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, तो लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्याला जर एकूण दोन बिंदू जोडायचे आहेत आणि दिलेले बिंदू 8 आहेत, म्हणजे हे n म्हणजे दिलेले बिंदूंची संख्या जेवढी असेल तेवढी, म्हणजे 8 त्या ठिकाणी बिंदू आहेत. 8 - 1/2 आपण केलं तर या संपूर्ण 8च्या 8 बिंदूंना एकमेकांना जोडणाऱ्या रेषाखंड जे आहेत त्यांची संख्या आपल्याला मिळते. 8 × 7/2 केला, हे जर आपण सोपं केलं तर या ठिकाणी 4 × 7 = 28, कारण 4चा भाग जातोय, तर या ठिकाणी 28 एकूण रेषाखंड मिळणार आहेत. परंतु प्रश्नामध्ये एक ट्विस्ट असा आहे की तिथे असं म्हटलेलं आहे की सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील. म्हणजे ऑलरेडी 2 आधीच प्रश्नामध्ये काढून ठेवलेल्या होत्या, म्हणून ते 2 जे आहेत ते त्यातनं वजा होतील, म्हणजे टोटल 26 रेषाखंड उर्वरित जे आहेत ते आपण जास्तीत जास्त काढू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 जो आहे तो आपला अचूक पर्याय आहे.